नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयवंत मगदूम, ग्रो ॲग कंपनी बिझनेस मॅनेजर सांगली. तर सध्या मी आष्टा इथे आलेलो आहे आणि ह्या प्लॉटमध्ये ग्रो ॲगचं संपूर्ण मार्गदर्शन चालू आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही रोप लागण केल्यानंतर 4थ्या दिवशी आपण सोलिफ्लो एकरचं ड्रेंचिंग केलं. तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो की आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे जाणवल की एक ही नर्सरी आपली फेल गेलेली नाही. तर सोलिफ्लो एकरचा वापर केल्यामुळं तुमची नर्सरी 100% सेट होत्या आणि रोप जगल्यामुळं त्याची पुढची जी प्रोसेस आहे ती स्पीडनं चालू होत्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे पहिलं ड्रेंचिंग जेव्हा करतोय त्यावेळेला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की रूटची ऍक्टिव्हिटी चांगली होणं गरजेचं आहे आणि सोबत जे तुमचं पहिलं जे मदर आपला प्लांट आहे त्याची जी शेंड्याची वाढ आहे ती अतिशय छान पद्धतीने होणं गरजेचं आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये सोलिप्रोड 13-11-18 तर ह्या ग्रेड जी आहे ही ग्रेड तुम्हाला एकरी 4 किलो आणि सोबत सोलिफ्लो एकर एकरी 1 लिटर हे कॉम्बिनेशन करायचं आहे. सोबत एक हलकं बुरशीनाशक तुम्ही सुरुवातीला त्यात यूज करायचं आहे आणि हे यूज करून तुम्ही जर ड्रेंचिंग करताय तर तुमची ही नर्सरी 100% चांगल्या पद्धतीने सेट होते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पुढचं जे सेकंड ड्रेंचिंग करायचं आहे ते सेकंड ड्रेंचिंग मध्ये आपल्याला फर्टिगोनिया 10-40-10 आणि एकरी 4 किलो आणि सोबत त्याच्या फुलवा ऍक्टिव्ह एकरी 1 लिटर ह्या पद्धतीने आपण जर ड्रेंचिंग करतोय तर ह्या 2 ड्रेंचिंग मध्ये आपल्याला पूर्ण ऊसाचं सेटअप चांगलं होऊन जाईल. ऊसाची ज्या वेळेला 1 महिन्याची आपली लागण होणार आहे त्यावेळेला तुम्ही एक वराजांची एक तिसरी आवणी करून घ्यायची आहे. त्यानंतर कोणतीही आपल्याला आवणीची गरज नाही. तर हे आपल्या सुरुवातीला पहिल्या 1 महिन्यामध्ये हे संपूर्ण अशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सुरुवातीच्या काळामध्ये नर्सरीला चालना मिळेल, आपले रोपं चांगली सेट होतील. तर शेतकरी मित्रांना माझं एक आव्हान असेल की जिथे जिथे पहिला आपली नर्सरी होते, जिथे जिथे आपली पहिली नर्सरी लावली जाते तिथं तिथं पहिला आपले सोलिप्रोड 13-11-18 आणि सोबत सोलिफ्लो एकरचं पहिलं ड्रेंचिंग करा आणि तुम्ही बिनधास्त राहा. धन्यवाद शेतकरी मित्र.